महापालिका निवडणुकीमध्ये दोन्ही राष्ट्रवादी काही ठिकाणी एकत्र लढण्याची चर्चा आहे। यामुळे शरद पवारांच्या राष्ट्रवादीची सत्तेच्या दिशेने वाटचाल सुरू झाल्याचं बोललं जातंय। 3 ठिकाणी एकत्र लढण्यामुळे विलीनीकरणाच्या चर्चा आता सुरू झालेल्या आहेत। दोन्ही राष्ट्रवादीच्या काही ठिकाणी एकत्र निवडणूक लढण्याच्या निर्णयानं शरद पवारांच्या राष्ट्रवादीची सत्तेच्या दिशेने वाटचाल सुरू झाल्याचं बोललं जातंय। दोन्ही राष्ट्रवादीच्या 3 ठिकाणी एकत्र लढण्यामुळे विलीनीकरणाच्या चर्चा सुरू झाल्यात। ती 3 ठिकाणं म्हणजे पुणे, पिंपरी आणि ठाणे। गेल्या काही दिवसात दोन्ही राष्ट्रवादीच्या मोठ्या नेत्यांमध्ये भेटीगाठी वाढल्यात। दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाची पालिका निवडणुका पहिली पायरी असल्याची चर्चा सुरू आहे। पुण्यात एकत्र लढण्याला प्रशांत जगतापांचा विरोध होता, पण त्याला डावलून पवारांच्या राष्ट्रवादीनं अजित पवारांच्या राष्ट्रवादीसोबत युती केली। सूत्रांच्या माहितीनुसार मंगळवारी रात्री सुप्रिया सुळे आणि अजित पवार यांची देवगिरीवर बैठक झाली आहे। यावेळी अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेतेही उपस्थित होते अशी सूत्रांची माहिती आहे। पुणे पिंपरीत एकत्र येण्याचा मुद्दा आणि पालिकांनंतर पुढच्या राजकीय घडामोडींवर चर्चा झाल्याची माहिती आहे। तिकडे सिल्वर ओकवरही शरद पवार, सुप्रिया सुळे आणि अजित पवार यांच्यात बैठक झाल्याची चर्चा आहे। दिल्लीत वाढदिवसानिमित्तानं शरद पवार यांनी स्नेहभोजनाचं आयोजन केलं। या स्नेहभोजनाला उद्योगपती गौतम अदानी, राहुल गांधी, प्रियंका गांधीही उपस्थित होते, तर अजित पवार आणि प्रफुल्ल पटेलही आवर्जून हजर होते। सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार शरद पवार आणि अजित पवारांमध्ये 20 मिनिटं बंद दाराआड चर्चा झाली। विशेष म्हणजे या भेटीनुसार दुसऱ्या दिवशी प्रफुल्ल पटेल यांनी पंतप्रधान मोदींची भेट घेतल्याची माहिती आहे, त्यामुळे भुवया आणखी उंचावल्या। शरद पवारांच्या घरी गौतम अदानी आल्यामुळे राजकीय वर्तुळात खलबतं यासाठीही सुरू झाली आहेत, कारण अदानींच्या माध्यमातून राजकीय मध्यस्थीचा तर काही वेगळा प्रकार नाही ना, अशी ही चर्चा आहे। कारण दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यावरून शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून स्पष्टपणे नकार दिला जात नाहीये। तर त्यानंतर एकाच दिवशी आधी सुप्रिया सुळे आणि त्यानंतर सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांनी अमित शहांची भेट घेतली, त्यामुळे दिल्लीत नेमकं काय घडतंय यावरून चर्चा सुरू झाली। मात्र तटकरेंनी सदिच्छा भेट असल्याचं सांगितलं, तर शौर्य पाटीलच्या आत्महत्या प्रकरणात SITची चौकशीसाठी भेट घेतल्याचं खासदार लंकेंनी सांगितलं। पुणे आणि पिंपरीत एकत्र येण्याची नांदी असून भविष्यात दोन्ही राष्ट्रवादी एक होऊन सत्तेतही जाण्याच्या हालचाली असल्याच्या राजकीय वर्तुळात चर्चा आहेत। माझी हाथ जोड़ून विनंती है कि तुम लोग को डबके में रहने का बहुत शौक है। मैं समुद्र की मछली हूँ, त्याच्यामुळे तुम्हाला जर आता पुण्याची खूप चर्चा झाली, माझी मंडई शहराची खूप चर्चा झाली, या जगामध्ये बहुत ज्यादा है कुछ बोलने के लिए। तर पुण्यामध्ये दोन्ही राष्ट्रवादीमधील तिढा जो आहे तो अद्याप कायम आहे। मुंबईमध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढणार का या संदर्भातल्या सुद्धा चर्चा ज्या आहेत ते सध्या सुरू झालेल्या आहेत। तर दुसरीकडे नागपूरमध्ये राष्ट्रवादी स्वबळावर लढणार असल्याची माहिती मिळते। दोन्ही राष्ट्रवादीमध्ये कुठे काय स्थिती आहे ते आपण जाणून घेण्याचा या ठिकाणी प्रयत्न करतोय। सध्या चर्चांचं सत्र जे आहे ते सुरू आहे आणि असं म्हटलं जातंय की घड्याळावरच निवडणुका ज्या आहेत त्या लढल्या जाव्यात। मग त्याच्यामध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे जरी उमेदवार असले तरी त्यांनी घड्याळा चिन्हावरच निवडणुका लढवाव्यात असं मत जे आहे ते व्यक्त केले जात आहे। मात्र नेमकं काय होणार हे आता पुढच्या काही दिवसामध्ये चित्र जे आहे ते स्पष्ट होऊ शकतं।